जय जय रघुवीर समर्थ। मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा। तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परी संग सोडोनी सुखी रहावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनो हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 189 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। परी संग सोडोनी सुखी राहावे। अत्यंत अवघड, अत्यंत आचरणात आणण्यासाठी क्लिष्ट, परंतु ज्याला पर्याय नाही आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, असा हा समर्थ विचार आपण अभ्यासत आहोत। या मनाने या दृश्य जगाशी बांधलेले संग कसे सोडावेत, या मनाने या देहाशी बांधलेले संग कसे सोडावेत, या दृष्टीने समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये फार 3 स्ट्रेट फॉरवर्ड उपाय सांगितले। देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्ती बळे निंद्य सर्वै त्यजावे, परी संग सोडोनी सुखी राहावे। या मनाचा जो हा गुणधर्म आहे, गुणात्मक सृष्टीकडे पाहण्याचा आणि या गुणाच्या आधाराने त्याच्याशी संग बांधण्याचा, सज्जनो यावरती जणू काही एक प्रकारे सपरेशन, त्याला दाबून टाकण्याचा हा प्रकार समर्थांनी आम्हाला गेल्या श्लोकामध्ये सांगितला, जो बऱ्याच मंडळींना कळतो पण आचरणात आणता येऊ शकत नाही। कारण आम्ही मंडळी देहबुद्धीच्या पातळीवरूनच आत्मबुद्धीचा विचार करतोय, होय की नाही? आम्ही स्वतः गुणांमध्ये गोवलं असल्यामुळं या संगातीत होण्याच्या गोष्टीकडे देखील आम्ही गुणमय नजरेतूनच बघतोय। मग कसं संगातीत होणार? कसं आम्ही स्वतःला या असलेल्या निसंग अवस्थेकडे घेऊन जाणार? यासाठी समर्थांसारखे संत, करुणामयी संत आम्हाला एक आणखीन वेगळा उपाय सांगतात। खरं तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण कदाचित जर आपल्याला हे देहभान खुडताना होणारा त्रास, या भक्ती मार्गावरती विदेही मार्ग पद्धतीने चालण्याची होणारी एक प्रकारची मनाची तारंबळ, या गोष्टी जमत नसतील आणि ही गुणात्मक वृत्ती मनाची सुटतच नसेल, तर समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये एक दृष्टी, कशा पद्धतीने गुणात्मक असतानाही या सृष्टीकडे आपण पाहावं, याचं एक विलोभनीय वर्णन सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ? मही निर्मिला देव तो ओळखावा। ज्या भगवंताने या सृष्टीला निर्माण केलंय, त्या भगवंताला आपण ओळखावं। जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, त्याला पाहिलं असता मोक्ष नामक गोष्ट तात्काळ जीवाला प्राप्त होते, अर्थात या थोरल्या देवाची प्राप्ती होते। जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, मग या देवाला कसं ओळखावं? तया निर्गुणा लागी गुणी पहावे। बघा, इथं आपल्याला गुणात्मक असलेल्या अवस्थेवरती संत पुनश्च घेऊन येतात। तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडोनी सुखी राहावे। सज्जनो, हा श्लोक वरवर बघितला तर अत्यंत क्लिष्ट वाटतो, परंतु जेव्हा गुरुकृपेने, साधनेने आपण या चरणांच्या आतमध्ये उतरताना, तर ह्याच्या इतका मधुर श्लोक दुसरा कुठला नाही बघा।
समर्थांनी आपल्याला सांगितलं, मही निर्मिला देव तो ओळखावा. ज्याने या सृष्टीला निर्माण केलेलं आहे त्या देवाला ओळखावा. आता तेच समर्थ ज्ञानदशकाची सुरुवात दासबोधामध्ये करताना काय म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. म्हणजे हे ब्रह्मांड झालं आहे, त्याला कोणी निर्माण केलं, असा शिष्याचा प्रश्न होता. यावरती समर्थ म्हणतात, अरे जे झालेची नाही, जे निर्माणच झालं नाही, त्याची वार्ता पुससी काय. काय विचारतोयस तू, कुठलं ब्रह्मांड, काही निर्माणच झालं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सांख्य योगामध्ये देखील भगवंताने हे कर्माचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, त्यामध्ये हाच एक सिद्धांत त्याने सांख्य योगामध्ये मांडला की कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 गोष्टी असतात. म्हणजे ईश्वर कर्ता आहे, त्याने कर्म करून या सृष्टीला निर्माण केलं आणि मग ही सृष्टी चांगली आहे किंवा वाईट हे क्रियापद आलं. पण जर कर्ताच नसेल तर कर्म कसं घडेल, आणि जर कर्मच नसेल तर क्रियापद कुठून येईल. ईश्वर हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे आणि सांख्य योगामध्ये त्याचा अकर्तुमपणा हा हृदयाला आपला विशेष भावतो. त्यामुळं कर्ते पण गेल्यामुळं सृष्टीचा ऱ्हास होतो, कारण कर्मच राहत नाही सृष्टी निर्माण करायला आणि त्यामुळे तिथं क्रियापद राहत नाही. मग इथं जे समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं, जे माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, त्याचा विरोधाभास करणारं हे स्टेटमेंट झालं की हो, मही निर्मिला देव तो ओळखावा. ज्या देवाने या सृष्टीला निर्माण केलं त्याला ओळखावं. मग ही सृष्टी निर्माण झाली का नाही. आमच्या दृष्टीने अरे आहेच, माझी 2 गुंठे जागा आहे, माझं घर आहे, हे सगळं आहेच, काय म्हणताय ही सृष्टी निर्माण नाही झाली. सज्जनो, ही आमची जीवात्मक पातळीवरची अवस्था आहे. संत जेव्हा सांगतात की ही सृष्टी निर्माणच झाली नाही, याचा अर्थ काय, आणि मग तो अर्थ या श्लोकाच्या या प्रथम चरणाशी कसा लावायचा, हे आपल्याला सगळं साधनेतून गुरुकृपेने समजून घ्यावं लागतं. काय सांगायचंय समर्थांना, सृष्टी निर्माण झाली का नाही झाली, याच्यासाठी आपल्याला उपादान कारण आणि निमित्त कारण हा सिद्धांत समजून घेतला पाहिजे, जो मी तुम्हाला काही महिन्यांपूर्वी सांगितलेल्या एका श्लोकात सांगितलाय. मला माहिती आहे आपली मेमरी खूप, काल कुठला श्लोक होता हे देखील मला परत सांगावं लागतं याच्यासाठी, कारण कालचा श्लोकही आम्ही विसरून जातो. असो, उपादान कारण आणि निमित्त कारण हा सिद्धांत ज्याला कळतो त्यालाच या श्लोकाचं प्रथम चरण कळतं. उपादान म्हणजे काय, रॉ मटेरियल. निमित्त म्हणजे काय, करता. ठीक आहे. आता एखादी गृहिणी पोळी करते, म्हणजे पोळी करणारी करते पण तिच्याकडे आहे, त्याचं रॉ मटेरियल उपादान कारण काय आहे, गहू आहे किंवा पीठ आहे, हे रॉ मटेरियल आहे, त्याची पोळी तयार झाली. मग हाच सिद्धांत तुम्ही विश्वाला लावायचा. हे विश्व निर्माण झालं, ठीक आहे. जसं पोळीचं निर्माण करण्यासाठी उपादान कारण गहू किंवा पीठ होतं आणि निमित्त कारण ती गृहिणी होती, त्याप्रमाणे हे विश्व निर्माण झालं, याचं करते पण आम्ही आज सामान्य पातळीवरती ईश्वराकडे देतो. ठीक आहे. मग याचं रॉ मटेरियल काय, पंचमहाभूत हे त्याचं रॉ मटेरियल. ठीक आहे. मग आता पंचमहाभूत हे फिनिश प्रॉडक्ट धरा, त्याचं निमित्त कारण पुन्हा ईश्वर. म्हणजे इकडं पिठाचं जर फिनिश प्रॉडक्ट म्हटलं तर या पिठाला निमित्त कारण प्रकृती आली, कारण की गहू जमिनीतून येतो. गहू काय कुठं आपण सायंटिफिकरित्या मशीनमध्ये तयार करू शकत नाही, तो सगळी पोषण मूल्य घेऊन भूमीतून येतो, प्रकृतीच्या कृपेने येतो. त्याप्रमाणे ही पंचमहाभूत, त्याचं निमित्त कारण पुन्हा ईश्वर, आणि त्याचं उपादान कारण काय, त्याचं उपादान कारण ज्यांचा थोडाफार अभ्यास झाला ते म्हणतील मूळ माया. या मायेतून हे सगळं विश्व निर्माण झालं असं आपणच सांगता ना. मग मायेतून ईश्वराने हे विश्व निर्माण केलं, इथपर्यंत आलो. मग आता मायेला फायनल प्रॉडक्ट धरा, त्याचं उपादान कारण काय, मायेचं उपादान कारण सापडत नाही. निमित्त कारण तर ईश्वर आहे, पण उपादान कारण पुनश्च माया किंवा ईश्वरच येतो. म्हणजे इथं अद्वैताचा सिद्धांत आचार्यांचा सिद्ध होतं की इथं उपादान कारण आणि निमित्त कारण एकच आहे. म्हणजे मही निर्मिला देव तो ओळखावा, याचा अर्थ ईश्वराने सृष्टी निर्माण केली नाही, जे ज्ञानदशकामध्ये समर्थांनी सांगितलं
तेही बरोबर आहे. आणि त्याचबरोबर निमित्त कारण आणि उपादान कारण एक आहे. त्यामुळं ईश्वरच सृष्टी झाला. ईश्वरच सृष्टी झाला. ईश्वराने सृष्टी निर्माण केली नाही, ईश्वरच सृष्टी झालेला आहे. मग ईश्वर जर सृष्टी झाला आहे, तर त्या ईश्वराला एका आशावादक दृष्टिकोनातून या जगाकडे बघणं म्हणजे मही निर्मिला देव तो ओळखावा. जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. सज्जनो, नामाने काय होतं माहिती का? याचा अनुभव मी गोंदवल्यामध्ये बघितला. आमच्याकडे गोंदवल्यामध्ये ज्यांनी प्रवचनाचं पुस्तक लिहिलं ना, ते गोसी गोखले आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई गोखले यांना आम्ही बरेच वर्ष शेवटच्या टप्प्यामध्ये बघत होतो. आणि असे अनेक वृद्ध साधक गोंदवल्यामध्ये ज्यांनी प्रदीर्घ काळ नामसाधना केली आहे, त्यांच्याकडे मी बघत होतो. बघा, वृद्धापकाळामध्ये मनुष्य हा स्वाभाविकपणे थोडासा निराश असतो. आपला आता अंतकाळ जवळ आला या भावनेने थोडासा भयभीत असतो. पण नाम ज्यांनी घेतलंय ना, मी त्या लोकांकडे बघायचो, एक सतत डोळ्यामध्ये उत्साहाची झाक, एक प्रत्येकाच्या करत असलेल्या कर्माचं कौतुक. अरे वा, किती छान. आपल्या स्वतःचं देह दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आनंदामध्ये मिसळून जाण्याची त्यांची वृत्ती, हे मी खूप जवळून बघितलं. आणि माझ्या लक्षात आलं की नामाने काय साध्य होतं, तर ही भावना तयार होते. या विश्वाकडं एका उत्साहाने, एका नवचैतन्याने बघण्याची दृष्टी निर्माण होते. आणि हे नवचैतन्य बघण्याची दृष्टी ही त्याला नामसाधनेने प्राप्त होते. त्याला कळतं की या विश्वामध्ये जरी ती व्यक्ती काही त्याचे गुणविशेष दाखवत असले, तरी ती व्यक्तीचे गुणविशेष नाही, त्या व्यक्तीमधून तो रामरायाच आज आपल्याला या गुणविशेषांच्या आधाराने बोलतोय. मग त्या रामरायाशी आपण संवाद करतोय. त्यामुळे ती व्यक्ती देखील बऱ्याचदा त्यांच्या लक्षात नसायची. बऱ्याचदा जर तीच व्यक्ती परत आली आणि सांगायला लागली, तर त्यांना ते आधीच आठवायचं देखील नाही की हा आपल्याला सांगून गेला होता काही महिन्यांपूर्वी. ते पुनश्च त्या वस्तूकडं एका नव्याने बघायचे. अरे वा, मला निश्चित खात्री आहे सज्जनो, की त्या वेळेला या अशा वृद्ध साधकांच्या अंतःकरणात, अरे रामा, काय रे तुझे गुण, अरे वा, काय सुंदर काव्य आहे, काय सुंदर चित्र आहे. सज्जनो, साधक कसा असतो? एखाद्या फुलाचं देखील त्याला कौतुक करता यायला पाहिजे, पण एक फूल म्हणून नाही, त्यामधून उमललेल्या रामाकडे त्याला पाहता यायला पाहिजे. घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीमध्ये रामाचा हात त्याला दिसला पाहिजे. या विश्वामध्ये हलणारं पान देखील जणू काही रामाच्या मानेवरती सुंदर सुंदर जे त्याचे कुरळे केस हवेबरोबर हलतायत ना, त्याची जाणीव झाली पाहिजे. ते हिंदी चित्रपटामध्ये एक जुनं भावगीत होतं, मला फार आवडायचं. जरा सी आहट होती है तो ये दिल पूछता है, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं. या सृष्टीमधल्या प्रत्येक घडामोडीमध्ये रामरायाचं आठव, रामरायाचं स्मरण, रामरायाचं करते पण पाहता येणं म्हणजे मही निर्मिला देव तो ओळखावा, तया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. सज्जनो, ही गुणात्मक दृष्टी अशा पद्धतीने रामरूप करणं, हे आहे नामाची फलश्रुती. हे नाम तुम्हाला एक विलक्षण उत्साह, एक विलक्षण चैतन्य अंतःकरणाला प्रदान करतं. बघा, तिथं तुम्हाला कधी दोष दिसतच नाही. अरे दोष कोणाचे बघायचे? प्रत्येक गोष्ट माझ्या रामाची आहे. माझा राम जसा रावणावरती देखील त्याचा अंतकाळ साधून त्याला मोक्ष देतो, त्याने देखील त्याचे दोष बघितले नाहीत. असा विचार केला नाही की ह्याला कुत्र्यांनी मांजरांनीच चावे घेऊन हाणलं पाहिजे, मारलं पाहिजे. ह्याचे अंत्यसंस्कार देखील करण्याचा योग्यतेचा नाही. नाही, माझा राम स्वतः जाऊन मंदोदरीची सांत्वना करतोय, तिला ज्ञान देतोय आणि बिभीषणाला म्हणतोय, आता तुझ्या बंधूंचा अंत्यसंस्कार कर बरं. त्याच्यामध्ये वैरभाव नाही. असा तो माझा राम. सज्जनो, आपण देखील आपली दृष्टी जर अशा पद्धतीने सृष्टीकडे करू शकलो, तर आपली डोळ्यांमध्ये तो राम वस्तीला येईल ना. मही निर्मिला देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. आणि एकदा का निंदा, एकदा का दोष, एकदा का हे देह दुःख हे बाजूला सारण्याची कला विवेकाने प्राप्त झाली ना, की आनंदच आनंद आहे. आणि या आनंदाचं नाव आहे मोक्ष. जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. आणि मग त्यासाठी ही वृत्ती तयार झाली पाहिजे, तया निर्गुणा लागी गुणी पहावे. आहा,
साधक कसा असावा? तया निर्गुणा लागी गुणी पहावे. तो निर्गुण निराकार आहे, नो डाऊट. तो या सृष्टीचा करता नाही, नो डाऊट. पण निमित्त कारण आणि उपादान कारण एकरूप झाल्यामुळं आज प्रत्येक गोष्टीतून तो रामराया माझ्याकडे येतोय. प्रत्येक गोष्टीतून आपल्या अंतःकरणात देखील रामच आहे आणि या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीमध्ये देखील राम आहे. पूज्य बाबा गोंदवलेला म्हणायचे, दिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. हे जग संपूर्णपणे निर्दोष आहे. ही भूमिका तयार होणं हा आहे रामरूप होणं. आणि निर्दोष होणं म्हणजे रामाने रावणाच्या बरोबर जे कर्तव्य होतं, युद्ध होतं, संघर्ष होतं, सगळा केलाच. त्याप्रमाणे जीवनामध्ये देखील जे योग्य आहे, व्यवहार्य आहे, नीतीला धरून आहे, ते सगळं आम्हाला करायचंय. मना भासले सर्व काही पहावे, पण ते त्या क्षणावरती आरूढ होऊन आम्हाला उपभोगायचंय. आम्हाला त्या क्षणाबरोबर जगायची कला प्राप्त करायची आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या रामाचं कर्तेपण, या रामाचं कर्तृत्व, या रामाचा पुरुषार्थ अशा पद्धतीने आपलं मन निरंतर जर रामरूप ठेवलं तर मनाची अवस्था गुणात्मक असूनही आम्हाला निर्गुणाची अवस्था प्राप्त करता येऊ शकते बघा. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की माझ्याकडे आलेला मी आबाल वृद्ध पशु प्राणी पंडित किंवा अडाणी गरीब किंवा श्रीमंत बघितला नाही, त्यामध्ये मी माझा रामच पाहिला बघा. व्यक्तीचे गुणविशेष स्वाभाविकपणे बाजूला पडतात. ते गुण देहाच्या माथ्यावरती लागत नाहीत, ते गुण त्या भगवंताचे आहेत. या रूपाने आपण प्रत्येकाकडे सदोष निर्दोष वृत्तीने बघायला लागतो. जीवन आनंदमय होतं आणि तो निर्गुण निराकार गुणात्मक भूमिकेमधून आमच्या अंतःकरणामध्ये प्रगटतो. आणि परिसंग सोडोनी सुखी राहावे अशी गुणात्मक दृष्टी तयार झाली की इथं रामाशिवाय दुसरा आहेच कोण? संत मीराबाईचं ते उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ना. द्वारकेला संत मीराबाई नाचत 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 भगवंताच्या मंदिरामध्ये जातीये. तिथले पंडित तिला म्हणतात, अगं बाई काय नाचतेस, या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. मीरा थांबते, काय स्त्रियांना प्रवेश नाही असं म्हणताय? पण इथं पुरुष कोण आहे? एक तो श्रीकृष्ण सोडला तर आपण सगळे त्याचे गोपीच आहोत ना. हा स्त्री पुरुष असलेला गुणात्मक भेद देखील भक्तीमध्ये विरून गेला. सगळ्या जगाकडे सिय राममय सब जग जानी अशी अवस्था ज्या मीराबाईची तयार झाली. सज्जनो, हे भक्तीचं महात्म्य आहे, जिथं हा भक्त कधीच कोणाच्याच दोषाचं चिंतन करत नाही. बघा, माझ्या माऊलीला आळंदीमध्ये साधी देहामध्ये असताना भिक्षा मागताना लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये राख दिली, शेड दिलं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या निंदा अवहेलना सहन कराव्या लागल्या. त्याच माऊलीला पैठणला शुद्धीपत्राच्या निमित्ताने जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याचा चमत्कार त्यांच्याकडून घडला, तेव्हा सगळ्या जगाने त्यांना आपल्या मस्तकी धारण केलं. एकच हल्ल कल्लोळ सगळीकडे माऊलीच्या नावाचा होऊ लागला. अशा माऊलीने त्यानंतर नेवास्याला येऊन ज्ञानेश्वरी सांगितली. पण त्या माऊलीने एवढ्या प्रदीर्घ सांगितलेल्या ज्ञानेश्वरीत एक तरी आपल्या जुन्या आठवणीचं गाठोड माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिलंय का हो? खरं तर त्यांच्या हक्काची होती ती. ते लिहू शकले असते लोकांबद्दल की मला किती त्रास दिला, काय काय केलं. पण माझा माऊलीचा हा स्वभाव बघा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे. असू दे, ती होती मंडळी तशी, पण ते रामरूपच होते. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी दुःख दिले, त्रास दिला ना, त्यांच्यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला रामरूप पाहता येईल, सज्जनो, जिंकला तुम्ही. आपल्या माऊलीकडून शिकायचं असेल तर हे शिकावं. अशा पद्धतीने ज्याला आपलं जीवन जगता येतं, तो नित्य आनंदी राहतो, चैतन्यमय राहतो. त्या व्यक्ती सापेक्ष गुणांचं चिंतन तो करत नाही, त्या व्यक्तीमध्ये नांदणाऱ्या रामरायाचं तो कौतुक करतो. आणि अशा पद्धतीने या मनाचा जो स्वाभाविक गुणात्मक स्वभाव आहे, त्याचाच वापर करून तो परिसंग सोडोनी सुखी राहावे या भूमिकेपर्यंत येऊ शकतो. अत्यंत सुमधुर असं हे भक्तीचं शास्त्र आहे, जे समर्थ आम्हाला या श्लोकामधून सांगताय. सज्जनो, यातील अंतिम परिसंग सोडोनी सुखी राहावे याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.